वाघाच्या घरात किंवा वाघांच्या प्रदेशात भारताच्या उत्तरेला शिवालिक पर्वतश्रेणीनंतर हिमालयाची रांग सुरू होते. शिवालिक जवळील खालच्या मोठ्या भूभागाला तराई म्हणतात. हा भाग यमुना नदी ते ब्रह्मपुत्रा म्हणजे नेपाळ भूतानपर्यंत पसरलेला आहे. हरिद्वार ते बिहार या गंगेच्या खोऱ्यात हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व बंगाल हा भाग येतो. ब्रह्मपुत्रा खोऱ्यात आसाम, बांगलादेश, भूतान हा भाग येतो. या भागातून वाहणाऱ्या काली, शारदा, घागरा, कोसी, गंडकी, शरयू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांना वर्षातून दोनदा पूर येतात. अनादी काळापासून या नद्यांनी तराई भागात गाळ वाहून आणलेला आहे. त्यामुळे येथे दलदल, अनेक पाणथळ तलाव व मोठे जंगल निर्माण झाले आहे. हजारो चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा तराई भाग प्राण्यांसाठी स्वर्गच आहे. येथे निरनिराळे 127 प्रकारचे प्राणी असून 326 प्रकारचे पक्षी, जलचर व उभयचर हे आहेत. साल वृक्ष व उंच वाढणाऱ्या गवतांमध्ये या जंगलात काळवीट, बारशिंगे अशी निरनिराळ्या 27 जातींची हरणे, तसेच सांबर, ससे, हत्ती, अस्वले, माकडे, सुसर, मगर, अजगर, साप, नाग व मार्जार कुळातील जंगली मांजरे, वाघ, चित्ता, बिबट्या, बंगाली पांढरे वाघ इत्यादी दिसून येतात. ज्या राज्यांमधून हा तराई भाग जातो तेथे केंद्र सरकारच्या मदतीने अभयारण्ये आरक्षित केलेली आहेत. मी व्याघ्र प्रकल्पांना यापूर्वी भेटी दिल्या आहेत. यावेळी उत्तर प्रदेशातील वास्तव्यात टणकपूर व पिलीभीत या प्रकल्पांना भेट देऊन तेथील जंगल व आजूबाजूचा परिसर याचा धांडोळा घेतला आहे. या जंगलात म्हणजे वाघाच्या परिसरात केलेली भटकंती, आलेले अनुभव व माहिती मी या दृकश्राव्य माध्यमातून सादर करीत आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीपासून पिलीभीत 62 तर टणकपूर सुमारे 113 किलोमीटर अंतरावर आहे. रुद्रपूर ते टणकपूर या मार्गावर नानक मत्था येथे गुरु नानकदेव यांनी भेट दिलेली आहे. येथील गुरुद्वार बघण्यासारखे असून नानक यांनी लावलेले झाड आपल्याला दाखवले जाते. येथे अल्पदरात निवास व्यवस्था असून वातानुकूलित खोल्या उपलब्ध आहेत. गुरुद्वारामागे भव्य असे शारदा धरण आहे, तेही बघण्यासारखे आहे. येथील धरणाच्या भिंतीवर वाहनाने जाता येते. टणकपूर हे चंपावत जिल्ह्यातील शारदा नदीकाठचे तालुक्याचे गाव आहे. पूर्वीपासून या ठिकाणी नेपाळमधून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे हे एक मोठे केंद्र आहे. संक्रांत व कार्तिकी पौर्णिमेला पवित्र स्नानासाठी येथे अनेक भक्त येतात. टणकपूरपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर पुण्यगिरी किंवा पूर्णागिरी येथे डोंगरावरती देवीचे शक्तिपीठ आहे. हिमालयातील हा 17 किलोमीटरचा रस्ता घाटाचा असून 3 किलोमीटर डोंगरावर चालत जावे लागते. पौराणिक कथेनुसार येथे दक्षकन्या सतीचे नाभिस्थान आहे. या जागृत दैवताच्या दर्शनाला बारमाही गर्दी असते. चैत्री नवरात्रात उपवास करून अनवाणी येणारे लाखो भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. मंदिराकडे जाणारा खडाचढ पायऱ्यांचा असून शेवटपर्यंत वरती छप्पर आहे. दुतर्फा उपहारगृहे, दुकाने, येथे खाण्याचे पदार्थ, जेवण, पूजेचे सामान, प्रसाधनगृहे, स्नान, विश्रांतीसाठी जागा, झोपणे इत्यादी सर्व सोयी आहेत. एका कथेवरून या स्थानाला झुटे का मंदिर असेही नाव आहे. पूर्णागिरीच्या दर्शनानंतर शारदा नदी पलीकडील म्हणजे नेपाळमधील शंकराचे म्हणजे सिद्धबाबाचे
दर्शन घेण्याची प्रथा आहे. हिमालयातील कालापानी येथे उगम पावलेली काली नदी टणकपूर येथे सपाटीवर येते व तेथून पुढे तिला शारदा नदी हे नाव आहे. या नदीकाठाने उलट आपण उगमापर्यंत गेल्यास कालापानी येथे पोचतो. ते भारतातील शेवटचे ठिकाण असून कैलास मानसरोवर यात्रेत येथे पारपत्र पाहून आपण लिपू पास या सुमारे 17,000 फूट उंचीवरील खिंडीतून चीनच्या आधिपत्याखालील असलेल्या तिबेटमध्ये प्रवेश करतो. शारदा नदीवरील पुलावरून आपण चालत टणकपूरमधून नेपाळमध्ये जात आहोत. आपली खाजगी वाहने दूरवर उभी करून पुलापर्यंत ई-रिक्षाने जावे लागते. पूल चालत पार केल्यानंतर सिद्धबाबा मंदिरापर्यंत जाण्यासाठी किंवा मंदिराजवळ जाण्यासाठी मोटारसायकलवरून नेले जाते. परदेशात आपण जात असलो तरी तपास नाके इत्यादींचा त्रास नाही. पिलभीत हे उत्तर प्रांतातील आग्नेय दिशेकडील जिल्ह्याचे ठिकाण आहे. या गावाची तटबंदी पूर्वी पिवळ्या मातीच्या भिंतीची असल्याने याला पिलीभीत हे नाव पडले आहे. पिलीभीत येथे अर्जुनाचा मित्र व कृष्णभक्त मयूरध्वज उर्फ राजा वेणू याचे राज्य होते. याचा उल्लेख महाभारतात आहे. येथून टणकपूर रस्त्यावर शाहगड नावाचे गाव असून येथे वेणू का टीला म्हणजे किल्ला हे स्थान आहे. 7 मजली असलेल्या या वाड्यावरून पूर्वी आजूबाजूचा पिलीभीतचा पूर्ण परिसर दिसत असे. कालौघात आता या जागी त्याचे फक्त अवशेष दिसून येतात. जवळच स्नानासाठीचा तलाव, घाट व मंदिरे आहेत. येथे जाण्यासाठी दिशादर्शक नामफलक नाहीत व रस्ता कच्चा आहे. लोकांना विचारून आपल्याला या ठिकाणापर्यंत जाता येते. वेणू म्हणजेच पावरी किंवा बासरी. पिलीभीत हे बासरी बनवण्याचे मोठे ठिकाण असून येथून त्या विक्रीसाठी बाहेर पाठवले जातात. या शहरात प्रवेश करतानाच्या चौकात मोठे बासरीचे शिल्प असून सूरनगरीत आपले स्वागत आहे असे लिहिले आहे. पिलीभीतचे पूर्वीचे नाव सूरनगरी असे होते. वशिष्ठ ऋषींची कन्या असलेल्या गोमती नदीचा उगम पिलीभीत जवळील माधोतांडा येथील गोमती सरोवरात होतो. येथून गोमती नदी सीतापूर, नैमिषारण्य, लखनौ, जौनपूर, गोला-गोकर्ण, सुलतानपूर या गावातून सुमारे 1000 किलोमीटर मार्गक्रमणा करून गौतमपूर जवळील मार्कंडेय महादेव येथे गंगा नदीशी तिचा संगम होतो. पिलीभीत व्याघ्र प्रकल्पास भेट देण्यास येथून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरील मुस्तफाबाद येथे जावे लागते. 15 नोव्हेंबर ते 15 जून या कालावधीत हे पर्यटकांसाठी उघडे असते. आंतरजालावर याचे पूर्व आरक्षण करावे लागते. सकाळी 6 वाजता व दुपारी 3 वाजता अशा 2 फेऱ्या व्याघ्र प्रकल्पासाठी केल्या जातात. उन्हाळा व थंडी यामध्ये या वेळा थोड्या मागे पुढे केल्या जातात. सुमारे 6 जण बसतील अशा 30 जीप प्रकल्पाकडे असून यात चालक व वाटाडे असतो. एकमेकांशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून आपल्याला व्याघ्रदर्शन घडविले जाते. येथे अन्य अनेक प्राण्यांबरोबर सुमारे 65 वाघ आहेत. हा वन खात्याचा व्याघ्र प्रकल्प पिलीभीत, शहाजहानपूर व उत्तराखंड राज्यातही येतो. 1973 साली पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट येथे तर पिलीभीत हा प्रकल्प 2008 साली सरकारने जाहीर केलेला आहे. या प्रकल्पातच शारदा नदीवरील धरणाच्या पाण्याचा फुगवटा समुद्रासारखा दिसत असून त्याच्या काठावरील वाळू व कडेचे दाट जंगल यामुळे याला चुका बीच असे नाव आहे. या जलाशयात नावेने जलविहार करता येतो. येथे निवासासाठी थारू झोपड्या, बांबूची घरे व झाडावरील घरे आहेत. या बंदिस्त भागात जंगली जनावरे येऊ नयेत म्हणून विजेचा प्रवाह सोडलेल्या तारांचे कुंपण आहे. येथील निसर्ग सौंदर्य, सूर्योदय, सूर्यास्त व जंगल वास्तव्यासाठी
पर्यटक आवर्जून येतात. 14 मैल लांब भिंत असलेले हे शारदा नदीवरील धरण 1920 साली बांधले असून ही नदी व त्यावरून जाणारा तेवढाच मोठा कालवा 1924 साली बांधला आहे. हा कालवा आणि नदी काटकोनात असून याला बायफर्केशन असे नाव आहे. पुढे समतल वाहणारे पण एकमेकात न मिसळणारे काटकोनात वाहणारे हे पाण्याचे प्रवाह याला सायफन असे नाव आहे. हा भाग प्रकल्पात सामील असूनही पूर्व परवानगीची गरज नसल्याने अनेक पर्यटक हा चमत्कार बघण्यास येथे आवर्जून येतात. या व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला नेपाळ असून दक्षिणेला शारदा, खाकरा या नद्या आहेत. पिलीभीत, शहाजहानपूर, बहराईच, लखीमपूर या जिल्ह्यात हा प्रकल्प पसरलेला आहे. असे भारतात 50पेक्षा जास्त प्रकल्प असून हा 45वा प्रकल्प आहे. आम्हाला भेटलेला मार्गदर्शक हा वाघांची सुटका करणारा म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन करणारा तज्ज्ञ असून त्याने वाघाबद्दल बरीच माहिती दिली. भारतात जगातील सुमारे 50% वाघ आहेत. वाघ पृथ्वीवरील 2 लाख वर्षापासून असलेला प्राणी आहे. जन्मतः वाघ अंध असून त्याची निम्मी पिल्ले जगतात. त्याच्या शरीरात फक्त 7% चरबी असते. नाक ते शेपूट लांबी सुमारे 10 फूट असून वजन 250 ते 500 किलोग्रॅमपर्यंत असते. याचे आयुष्य सुमारे 15 वर्षे असते. त्यांना हिरवा व लाल रंग दिसत नाही, म्हणजे हिरव्या आणि लाल रंगाला ते कलर ब्लाइंड असतात. त्यांचे दात अणकुचीदार असून जबडा मजबूत असतो. तो सुमारे 18 तास झोपतो. एक प्रकारे हा निशाचरच आहे. आठवड्यातून त्याला एकदा अन्न किंवा शिकार खाल्लेली पुरते. लांब उडी, उंच उडी, पळणे, झाडावर चढणे, पोहणे यात वाघ अव्वल असतात. त्याला प्रचंड म्हणजे आपल्या 6 पट ताकद असते. एका दिवसात तो सुमारे 30 किलोमीटरपर्यंत पोहू शकतो व पाण्यात तो शिकारही करतो. तसेच 65 किलोमीटर प्रति तास या वेगाने तो धावू शकतो. त्यांना अंधारात आपल्यापेक्षा 6 पट जास्त दिसते. मानवाच्या 30 पट त्याची लक्षात ठेवण्याची क्षमता आहे. आपल्या जवळील हालचाल त्यांना आपल्या मिशांनी कळते. त्यांच्या डोळ्यावर मोठे पांढरे ठिपके म्हणजे खोटे डोळे आहेत. त्याच्या अंगावर काळे नारिंगी पट्टे असून पोट पांढरे असते. हे पट्टे प्रत्येक वाघांसाठी वेगळे असून याचा व्याघ्र गणनेसाठी उपयोग होतो. या पट्ट्यामुळे ते निसर्गात विशेषतः कळकांच्या बेटात बेमालूमपणे मिसळून जातात. यालाच कॅमोफ्लॅज असेही म्हणतात. डोळे, कान, वास, आपली ताकद आणि आत्मविश्वास याचा उपयोग करून तो एकटाच शिकार करतो. अचूक शिकार करण्यापूर्वी तो धोका ओळखतो. 10 हल्ल्यातील त्याचे 9 हल्ले वाया जातात. तो आपली रणनीती नीटपणे आखत जातो. त्याच्या पायांना मऊ गादी असून चालताना त्याचा आवाज होत नाही. मात्र त्याची गर्जना किंवा डरकाळी ही भयंकर आणि थरकाप उडवणारी असते. वाघ हा आक्रमक व क्रूर प्राणी आहे. आनंदी असताना तो मात्र त्यावेळेला डोळे मिटून घेतो. मानवाचे त्याच्याजवळ अचानक जाणे, विशेषतः त्याच्या पिल्लांजवळ जाणे हे त्याला मोठा राग आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकते आणि तो आपल्यावर हल्ला करू शकतो. हरण हे त्याचे आवडते भक्ष्य आहे. अर्थात इतर प्राण्यांवरही तो हल्ला करून खाऊ शकतो. मानव हे त्याचे आवडते भक्ष्य नाही. शिकारीनंतर हाडावरील मांस तो आईस्क्रीम खावे तसे चाटून खातो. वाघ हा एकाकी प्राणी असून त्याच्या प्रभागात अन्य वाघाला परवानगी नसते. नर वाघाचा पुढचा पंजा मागच्या पंजापेक्षा मोठा असून त्याचे शेपूट मादीच्या मानाने मोठे असते. मादीपेक्षा तो जास्त लांब फिरतो. मात्र दुरून पाहून नर की मादी हे ओळखणे अवघड असते. झाडावरील ओरखडे व तीव्र वासाचे मूत्र यांनी तो आपला भाग आरक्षित ठेवतो. समागम काळात मादी नरवाघाला आपल्या जवळ येऊ देते.
सुमारे 2 वर्षापर्यंत मादी व पिल्ले एकत्र दिसतात, तोपर्यंत त्यांना ती शिकार करण्याचे शिकवते आणि नंतर दूर करते. इतर वेळी पाहता वाघ हा कुटुंबवत्सल प्राणी नाही. मार्जार कुळातील चित्ता गुरगुरतो, त्याला ओरडता येत नाही व झाडावरही चढता येत नाही. व्याघ्र प्रकल्प व वाघ हा संरक्षित प्राणी असल्याने आजूबाजूच्या गावात व शेतात आता व्याघ्र दर्शन होऊ लागलेले आहे व त्याचा त्रासही होऊ लागलेला आहे. वन खाते, सरकार, सामान्य शेतकरी आणि वाघ हे एकमेकांसमोरचे मोठे आव्हानच आहे. या भागातील गरीब लोकात अज्ञान आहे. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना सुमारे 15 लाख रुपये मदत मिळत असल्याने व पैशाच्या लोभाने वृद्ध अपंगांना जंगलातील झोपडीत एकाकी ठेवण्याची कुप्रथा रूढ होण्याचा धोका येऊ घातलेला आहे. एक प्रकारे हा नरबळी देण्याचाच प्रकार आहे. या विषयावर शेरदिल असा चित्रपटही निघालेला आहे. पिलीभीत भागात बरीच शीख वस्ती असल्याने याला छोटा पंजाब असेही म्हणले जाते. पिलीभीत येथे प्राचीन गौरीशंकर मंदिर, गुरुद्वार व दिल्लीतील जामा मशिदीची प्रतिकृती बघता येते. साताऱ्याजवळील कोयना धरणाचा शिवसागर हा पाण्याचा फुगवटा, मोठे जंगल व व्याघ्र प्रकल्प याला मी काही वेळेला भेटी दिल्या आहेत. माझ्या जंगल दर्शनात व्याघ्र दर्शन झालेले आहे. यावेळीही सुमारे 10 फूट लांब अशा उमद्या वाघाचे सुमारे 10 मिनिट दर्शन झाले. अशा या तराई भागातील जागृत पूर्णादेवीचे दर्शन व तिचे वाहन असलेल्या वाघ या निसर्ग सुंदर परिसरातील दर्शन आपणालाही घडो ही सदिच्छा. धन्यवाद.